हाय मित्रांनो, आमच्या चॅनल सेंट्रिक शाळा बाय सेंटी सिटी मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तुमचा वेल्थ पार्टनर. माझं नाव अनुज आहे आणि तुम्ही NISM सिरीज 21 ते PMS डिस्ट्रीब्युटर्स एक्झाम पास फॉर शुअर व्हिडिओज पाहत आहात. आम्ही PMS डिस्ट्रीब्युटर्स परीक्षेच्या 12 अध्यायांची व्हिडिओ तयार केली आहे, जी तुम्ही आमच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन पाहू शकता. आणि आता आम्ही या मॉक टेस्टची व्हिडिओ बनवत आहोत, म्हणून आम्ही मॉक टेस्ट 1 आधीच कव्हर केली आहे. ती व्हिडिओ तुम्ही देखील पाहू शकता. आज मॉक टेस्ट 2 ची वेळ आहे, ज्यामध्ये आपण 50 प्रश्न चर्चा करू. म्हणून पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे ते प्रश्न आहेत जे परीक्षेत वारंवार विचारले जातात, पण हे गृहीत धरू नका की हेच प्रश्न परीक्षेत येणार आहे. म्हणून आपल्याला संपूर्ण अभ्यासक्रम वाचावा लागेल. म्हणून हे अनिवार्य आहे की तुम्ही 12वीच्या सर्व अध्यायांचा अभ्यासक्रम पूर्णपणे वाचून जावा. आम्ही संपूर्ण अभ्यासक्रमाची व्हिडिओ टाकली आहे. 1 ते 12 अध्यायांची व्हिडिओ मी टाकली आहे, त्यामुळे प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही ती देखील पाहू शकता आणि त्याचा लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्येही देऊ. पण हे सल्ल्याचे आहे आणि माझी सर्वांना नम्र विनंती आहे की आधी तुम्ही 12वीच्या अध्यायांची व्हिडिओ बघा. त्याच्यानंतर मग तुम्ही मॉक टेस्टकडे या. तर मॉक टेस्ट 1 आम्ही आधीच टाकली आहे. आज आपण मॉक टेस्ट 2 बद्दल बोलणार आहोत, म्हणून आणखी 50 प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे. अशा प्रकारे आपण 3-4 मॉक टेस्ट कव्हर करू. त्यामुळे आपल्या जवळ भरपूर प्रश्न येतील आणि प्रश्नांसोबतच मी तुम्हाला त्यांच्या उत्तरांची स्पष्टीकरणेही सांगणार आहे. बरोबर, तर चला सुरू करूया निजम सिरीज 2 PMS डिस्ट्रीब्युटर्स परीक्षेचा मॉक टेस्ट 2. तर चला प्रश्न क्रमांक 1 पासून सुरुवात करूया. खालीलपैकी कोणता पोर्टफोलिओ व्यवस्थापन प्रक्रियेतील एक पायरी आहे? सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करा, तुमचे धोरणात्मक विधान तयार करा, पोर्टफोलिओ तयार करा, वरील सर्व. तर पहा, पोर्टफोलिओ व्यवस्थापन प्रक्रिया काही क्रिया समाविष्ट करते, जसे की तुमचे धोरणात्मक विधान तयार करणे, गुंतवणूकदाराच्या सध्याच्या आर्थिक आणि आर्थिक परिस्थितीचा विचार करणे, त्यानंतर पोर्टफोलिओ तयार करणे. म्हणून उत्तर आहे वरील सर्व. म्हणून या सर्व पोर्टफोलिओ व्यवस्थापन प्रक्रियेतील टप्पे आहे. म्हणून वरील सर्व हेच उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणती पोर्टफोलिओ व्यवस्थापक नियमांतर्गत नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक आहे? म्हणून जेव्हा कोणीही PMSचा परवाना मिळवण्यासाठी सेबीकडे अर्ज करतो, तेव्हा नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? अर्जदाराकडे आवश्यक पायाभूत सुविधा असाव्यात, जसे की पुरेशी कार्यालय जागा, उपकरणे, मनुष्यबळ, जेणेकरून पोर्टफोलिओ व्यवस्थापकाच्या कार्ये प्रभावीपणे पार पाडता येतील. अर्जदार हा कॉर्पोरेट संस्था असावा आणि अर्जदाराने एक अनुपालन अधिकारी नेमलेला असावा आणि वरील सर्व गोष्टी असाव्या. पहा, आपण थेट पुस्तकात हे वाचले आहे की सेबी हे सुनिश्चित करेल की कोणालाही पोर्टफोलिओ व्यवस्थापक परवाना देण्यापूर्वी किंवा परवाना देण्याआधी त्याच्याकडे पुरेशी पायाभूत सुविधा असाव्यात, कार्यालयाची जागा असावी, उपकरणे आणि मनुष्यबळ असावे. दुसरे म्हणजे अर्जदार हा एक बॉडी कॉर्पोरेट असावा. का बॉडी कॉर्पोरेट? कारण बॉडी कॉर्पोरेट ही एक स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असते आणि अर्जदाराकडे एक कंप्लायन्स ऑफिसर देखील असावा, ज्याची त्याने नियुक्ती केलेली असावी. तर या काही अटी आहेत ज्या सेबी PMS परवाना देण्यापूर्वी पाहतो. म्हणून उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणती व्यक्ती किंवा संस्था PMS मध्ये गुंतवणूक करू शकते? याचे उत्तर अगदी सोपे आहे. आधी आपण याचे पर्याय पाहूया. HUF, वैयक्तिक, NRI, RBI मार्गदर्शक सूचनांनुसार, वरील सर्व. म्हणून उत्तर आहे वरील सर्व. या सर्व संस्था PMS मध्ये गुंतवणूक करू शकतात. प्रश्न क्रमांक 4. बॉन्डची टिपिकल पुट एबिलिटी आणि पुट ऑप्शन वैशिष्ट्य. बरोबर, तर आता पाहूया की नेमकं कोणतं उत्तर योग्य आहे. पर्याय पाहूया. काही विशिष्ट परिस्थितींमध्ये होल्डरला बॉन्ड इश्युअरकडे परत विकण्याचा अधिकार मिळतो. दुसरा, बॉन्ड होल्डरला बॉन्ड दुसऱ्या सिक्युरिटीत रूपांतरित करण्याचा पर्याय देतो. सहसा कन्व्हर्टिबल बॉन्ड्स जारी करणाऱ्या कंपनीच्या सामान्य शेअर्समध्ये जारी करणाऱ्या कंपनीला ठराविक किंमत देऊन बॉन्ड्स मुदतपूर्व रिटायर करण्याची परवानगी देतो. गुंतवणूकदाराला बॉन्ड रिडीम करण्याची परवानगी देतो. बरोबर, म्हणून उत्तर आहे ए, जे होल्डरला काही विशिष्ट परिस्थितींमध्ये बॉन्ड परत इश्युअरकडे विकण्याचा अधिकार देते. पहा, जेव्हा एखादा बॉन्ड पुट किंवा पुटेबिलिटी ऑप्शनसह येतो, तेव्हा बॉन्ड होल्डर, ज्याने त्या बॉन्डमध्ये पैसे गुंतवले आहे, ज्याने गुंतवणूक केली आहे, त्या बॉन्ड होल्डरला हा अधिकार असतो की काही विशिष्ट परिस्थितींमध्ये तो आपला बॉन्ड इश्युअरकडे परत विकू शकतो. मग जो इश्युअर आहे तो त्याच्याकडून बॉन्ड परत घेईल आणि त्याचे सर्व पैसे परत देईल.
तर ज्या बॉन्डमध्ये हा पुट ऑप्शन असतो, पुटेबिलिटी फीचर असते, त्याला पुट ऑप्शन बॉन्ड किंवा पुटेबल बॉन्ड म्हणतात, ज्यामध्ये हा होल्डर आपला बॉन्ड इश्युअरकडे परत विकू शकतो. प्रश्न क्रमांक 5. सरकारी सिक्युरिटीजमध्ये विशेषतः डॅशचा कोणताही धोका नसतो आणि म्हणूनच त्यांना रिस्क फ्री किंवा गिल्ट एज्ड इन्स्ट्रुमेंट्स म्हणतात. पर्यायांमध्ये तरलता, व्यापार क्षमता, वाटाघाटी क्षमता किंवा डिफॉल्ट यांचा समावेश असतो. सरकारी सिक्युरिटीजमध्ये सामान्यतः कोणता धोका नसतो, म्हणून उत्तर आहे डिफॉल्ट. पहा, असं मानलं जातं, असं समजलं जातं की सरकार आपल्या सिक्युरिटीजवर, आपल्या कर्जाच्या जबाबदाऱ्यांवर कधीच डिफॉल्ट करत नाही. ही सॉव्हरीन हमी असते, ज्याला रिस्क फ्री रेट म्हणतात. म्हणूनच उत्तर आहे डिफॉल्ट, कारण सरकारी सिक्युरिटीजमध्ये विशेषतः डिफॉल्टचा कोणताही धोका नसतो. तेथे डिफॉल्टचा धोका नसतो, क्रेडिटचा धोका नसतो, म्हणूनच त्यांना रिस्क फ्री रेट म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 6. डॅश रेशो हा स्टॉक्सच्या किमतीची त्याने निर्माण केलेल्या कमाईशी तुलना करतो. पीबी गुणोत्तर, किंमत ते विक्री गुणोत्तर, किंमत ते रोख प्रवाह गुणोत्तर, किंमत ते कमाई गुणोत्तर. तर आपण पाहिलं आहे की सर्वात सामान्य स्टॉक व्हॅल्युएशन मापदंड जो आहे, जो विश्लेषक पाहतात, तो म्हणजे प्राइस टू अर्निंग्स रेशो, बरोबर. तर प्राइस टू अर्निंग्स मध्ये आपण काय करतो, स्टॉकची किंमत EPS ने भागतो. म्हणजे याचा अर्थ असा की स्टॉकची किंमत कशी असावी, म्हणजे एका स्टॉकची किंमत किती असावी जेव्हा आपण त्याच्या कमाईकडे पाहतो, बरोबर. आणि असंही म्हणू शकतो की PE रेशो म्हणजे कमवण्यासाठी किती रुपये गुंतवावे लागतात, आपल्याला त्या विशिष्ट स्टॉकमध्ये गुंतवावे लागतील. तर सामान्यतः मूल्यांकनाच्या दृष्टीने आपण जेव्हा कोणत्याही स्टॉकचा PE रेशो पाहतो, तेव्हा तो अंडरव्हॅल्यूड आहे की ओव्हरव्हॅल्यूड आहे हे समजते. यासाठी विश्लेषक हे शोधून काढतात, म्हणून PE रेशो हा योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. डॅश इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 मध्ये समाविष्ट करण्यात आले होते, जेणेकरून भारतातील मेजर्सकडून फंड मॅनेजमेंट सेवा घेणाऱ्या परदेशी फंडांना सेफ हार्बर प्रदान करता येईल. म्हणून जेव्हा तुम्ही पुस्तक वाचाल, इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 मधील सेक्शन 9 मध्ये अगदी स्पष्टपणे लिहिले आहे की इन्कम टॅक्स ॲक्टमधील सेक्शन 9A आहे. म्हणून आधी पर्याय पाहूया. सेक्शन 11C, सेक्शन 42, सेक्शन 9A आणि सेक्शन 12D बरोबर आहे. म्हणून जसं मी तुम्हाला सांगत होतो, इन्कम टॅक्स ॲक्टमधील सेक्शन 9 हे अगदी स्पष्टपणे आपल्याला सांगते की हे ओव्हरसीज फंड्सना सेफ हार्बर पुरवते, जेव्हा ते भारतातून फंड मॅनेजमेंट सेवा घेतात. म्हणून हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे एका प्रकारे. तर उत्तर आहे सेक्शन 9A. प्रश्न क्रमांक 8. रिलेटिव्ह व्हॅल्युएशन तंत्रामध्ये, जे रिलेटिव्ह व्हॅल्युएशन तंत्र आहे, स्टॉकचे मूल्य त्याच्या सध्याच्या किमतीच्या आधारावर अंदाजित केले जाते, जे त्या व्हॅल्युएशनमध्ये महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या व्हेरिएबल्सशी संबंधित असते, जसे की कॅश फ्लो, बुक व्हॅल्यू, अर्निंग्स वरील सर्व. म्हणून ही जी रिलेटिव्ह व्हॅल्युएशन तंत्र आहे, बरोबर आहे ना, ती आपण वापरतो तेव्हा आपण कंपनीच्या काही गोष्टी पाहतो, जसे की कंपनीचा कॅश फ्लो, कंपनीची बुक व्हॅल्यू, कंपनीची अर्निंग्स, प्राइस टू अर्निंग्स आणि EPS पाहतो. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण रिलेटिव्ह व्हॅल्युएशन तंत्रांमध्ये पाहतो. तर मुख्य कल्पना ही आहे की या रेशोच्या आधारावर एका कंपनीची दुसऱ्या कंपनीसोबत तुलना किंवा फरक केला जावा. म्हणून जर दोन कंपन्यांची तुलना करायची असेल आणि आपण तुलना करणार असू, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतील. म्हणून रिलेटिव्ह व्हॅल्युएशन तंत्रांमध्ये आपण या सगळ्या गोष्टी पाहतो. त्यामुळे योग्य उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न 9. भारतात केंद्र सरकार कोणत्या गोष्टी जारी करते, डेटेड सिक्युरिटीज, T-बिल्स, दोन्ही वरीलपैकी, किंवा सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट. तर पहा, केंद्र सरकार आपली डेटेड सिक्युरिटीज आणि ट्रेझरी बिल्स जारी करते. हे अगदी सरळपणे पुस्तकात लिहिलं आहे की भारतात केंद्र सरकार ट्रेझरी बिल्स आणि बॉन्ड्स तसेच डेटेड सिक्युरिटीज दोन्ही जारी करते, तर राज्य सरकार फक्त बॉन्ड्स आणि डेटेड सिक्युरिटीज जारी करते. म्हणून राज्य सरकार T-बिल्स जारी करत नाही. T-बिल्स फक्त आणि फक्त केंद्र सरकारच जारी करते आणि सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट हे तुमचे बँक्स जारी करतात. प्रश्न क्रमांक 10. डॅश हे कंपनीमधील मालकीचे प्रतिनिधित्व करतात, जे त्यांच्या धारकांना कंपनीच्या नफ्यात सहभागी होण्याचा आणि कंपनीच्या व्यवहारांवर मतदानाचा अधिकार देतात. म्हणून इक्विटी शेअर्स, कमर्शियल पेपर्स, बॉन्ड्स वरीलपैकी सर्व. यामधून अशी कोणती गोष्ट आहे जी हे दर्शवते की तुम्ही त्या कंपनीचे तेवढ्या टक्केवारीचे मालक आहात, जितक्या टक्केवारीचे शेअर्स तुम्ही घेतले आहेत? तुम्ही कंपनीचे भागीदार आहात.
कंपनीच्या नफ्यात सहभागी होऊ शकता आणि तुम्हाला मतदानाचा अधिकारही मिळतो. म्हणून उत्तर आहे इक्विटी शेअर्स. जेव्हा तुम्ही कोणत्याही कंपनीची इक्विटी होल्ड करता, जितक्या टक्केवारीची इक्विटी तुमच्याकडे आहे, जितक्या टक्केवारीचे शेअर्स तुमच्याकडे आहे, तितक्या टक्केवारीचे तुम्ही त्या कंपनीचे मालक होता आणि तुमच्याकडे मतदानाचे अधिकार येतात आणि तुम्ही कंपनीच्या नफ्यात सहभागी होण्यासाठी पात्रही होता. प्रश्न क्रमांक 11. यापैकी कोणता खर्च ऑपरेटिंग खर्चांमध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो? करिअर चार्जेस, ऑडिट फी, पोर्टफोलिओ मॅनेजर सर्व्हिससाठी फी, ब्रोकरेज चार्जेस. पहा, ऑपरेटिंग खर्च जे PMS वर चार्ज केले जातात ते कोणते असू शकतात? मी तुम्हाला सांगतो, ऑपरेटिंग खर्चांमध्ये तुमचे डे टू डे ऑपरेशन्सशी संबंधित चार्जेस येतात. म्हणून डे टू डे ऑपरेशन्स कोणते असू शकतात? जसे की तुमचा करिअर खर्च झाला, तुमची स्टॅम्प ड्युटी झाली, डॉक्युमेंट फिटिंग चार्जेस झाले, नोटरी चार्जेस, सर्व्हिस टॅक्स, पोस्टल, टेलिफोन खर्च, ट्रेडिंग डीमॅट अकाउंट्स, इतर प्रोफाईल आणि इतर आउट ऑफ द पॉकेट खर्च जे पोर्टफोलिओ मॅनेजरने क्लायंटच्या वतीने केले आहेत. म्हणून या सर्व गोष्टी ज्या दैनंदिन कामकाजात येतात त्या सगळ्या तुमच्या ऑपरेटिंग खर्चाचा भाग होतात. म्हणूनच करिअर चार्जेस हा योग्य उत्तर आहे. हे करिअर चार्जेस तुमच्या ऑपरेटिंग खर्चात येतील. प्रश्न क्रमांक 12. PMS मध्ये गुंतवणूक करण्यासाठी सेबी पोर्टफोलिओ मॅनेजर नियमानुसार कोणते डॉक्युमेंट अनिवार्य आहे? आधार कार्ड, पॅन कार्ड, सेव्हिंग बँक पासबुक आणि पासपोर्ट. तर उत्तर खूपच सोपे आहे. बरोबर उत्तर आहे पॅन कार्ड, कारण KYC प्रक्रियेत पॅन कार्डची पडताळणी अनिवार्य असते. सर्वप्रथम तुमच्या पॅन कार्डची पडताळणी केली जाते. नंतर KYC मध्ये तुमचे KYC डॉक्युमेंट्स पूर्णपणे तपासले जातात. KYC ची सर्व औपचारिकता पूर्ण होते. त्यानंतरच तुम्ही PMS मध्ये गुंतवणूक करू शकता. म्हणून बरोबर उत्तर आहे पॅन कार्ड, पर्याय बी. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणते जोखीम हे त्या जोखीम घटकांशी संबंधित नाहीत जे क्लायंटला दिल्या जाणाऱ्या डिस्क्लोजर डॉक्युमेंटचा भाग म्हणून उघड करणे आवश्यक आहे? असा कोणता जोखीम घटक आहे जो क्लायंटला उघड केला जाणार नाही? डी. PMSच्या गुंतवणूक पद्धतीमुळे उद्भवणारा जोखीम, PMSच्या ग्रुप कंपन्यांचा व्यवसाय जोखीम, डी. विविधीकरण केल्यामुळे उद्भवणारा जोखीम, मार्केट जोखीम. हे आपण पुस्तकांमध्ये, अभ्यासक्रमात अगदी सरळ वाचले आहे की डिस्क्लोजर डॉक्युमेंटमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात. त्यामध्ये तुमच्याकडून उद्भवणारे सर्व जोखीम येतील, जसे की गुंतवणूक पद्धत, गुंतवणुकीचे उद्दिष्ट, गुंतवणूक धोरण, मालमत्ता वाटप, फंड मॅनेजर जे मालमत्ता वाटप वापरत आहे, जे गुंतवणूक धोरण आहे, गुंतवणुकीचे उद्दिष्ट आहे, गुंतवणूक पद्धत आहे. ज्या कोणत्या जोखीम उद्भवू शकतात त्याबद्दल फंड मॅनेजर तुम्हाला स्पष्टपणे सांगेल. डायव्हर्सिफिकेशन नसल्यामुळे किंवा कमी असल्यामुळे जी जोखीम निर्माण होऊ शकते ती देखील तो सांगेल. अशा प्रकारचे विधान की सिक्युरिटीमध्ये गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीस अधीन असते, हे विधान देखील तुमच्याकडे येईल की स्टेटमेंटमध्ये बाजार जोखीम आहे. हे बरोबर आहे, पण ग्रुप कंपन्यांच्या व्यवसाय जोखमींच्या तपशिलांचा उल्लेख डिस्क्लोजर डॉक्युमेंटमध्ये करणे आवश्यक नाही. म्हणजेच PMSच्या जी ग्रुप कंपनी आहे तिच्या व्यवसाय जोखमींचा हा भाग तुमच्या डिस्क्लोजर डॉक्युमेंटमध्ये राहणार नाही. म्हणून उत्तर आहे बी, म्हणजेच PMSच्या ग्रुप कंपन्यांच्या व्यवसाय जोखमी. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि लक्षात ठेवून द्यायचं आहे. हा प्रश्न खूप वेळा वारंवार विचारला जातो. म्हणून आपल्याला डिस्क्लोजर डॉक्युमेंटचे कोणते कोणते भाग आहेत हे लक्षात असायला हवे. प्रश्न क्रमांक 14. मिस्टर करण हे एक गुंतवणूकदार आहेत आणि त्यांच्या सेव्हिंग बँक खात्यात चांगली रक्कम शिल्लक आहे. या विधानावरून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? ही मिस्टर करण यांची उत्पन्न आहे, ही मिस्टर करण यांचा भविष्यातील खर्च आहे, कदाचित ही मिस्टर करण यांची बचत आहे किंवा ही मिस्टर करण यांची गुंतवणूक आहे. पहा, फक्त आणि फक्त एक सोय सांगितली आहे की तो एक गुंतवणूकदार आहे आणि त्याच्या सेव्हिंग बँक खात्यात एक चांगली रक्कम आहे. बरोबर, म्हणजेच ती बचत आहे. आता बचत म्हणजे काय? आपण बचत कधी करतो? आपली उत्पन्नातून खर्च वजा केल्यावर उरलेली रक्कम ही आपली बचत असते. म्हणून उत्तर हे आहे की हे मिस्टर करण नाईट यांची बचत असू शकते, कारण इथे आपल्याला उत्पन्न मानू शकत नाही, कारण ती रक्कम जास्तीची सरप्लस म्हणून पडून आहे. बरोबर, उत्पन्नातून खर्च वजा केल्यावरच आपली बचत होते, तर इथे उत्पन्नही नाही आणि भविष्यातील खर्चाबद्दलही प्रश्नात काहीच लिहिलेलं नाही. त्यामुळे हे मिस्टर करण यांची बचत असू शकते. हो, हेच बरोबर उत्तर आहे. आणि हे मिस्टर करण यांची गुंतवणूक आहे. चौथा जो पर्याय आहे तो इथे बाद होतो, कारण गुंतवणुकीबद्दल इथे कुठेच चर्चा केलेली नाही. म्हणून बरोबर उत्तर आहे हे मिस्टर करण यांची बचत असू शकते.
प्रश्न क्रमांक 15 आणि खूप सोपा प्रश्न आहे. एखाद्या वैयक्तिक गुंतवणूकदाराची निव्वळ संपत्ती कशी मोजली जाते? निव्वळ संपत्ती आपण कशी काढतो? पर्याय पाहूया. फायनान्शियल मालमत्ता वजा फायनान्शियल जबाबदाऱ्या, मूर्त मालमत्ता वजा मूर्त जबाबदाऱ्या, सर्व मालमत्ता वजा सर्व जबाबदाऱ्या किंवा सर्व मालमत्ता वजा चालू जबाबदाऱ्या. म्हणून पहा, यात आपल्याला गोंधळायचं नाहीये की टेंजिबल इंटेंजिबल दिलंय. तिथे फायनान्शियल मालमत्ता आणि फायनान्शियल जबाबदाऱ्या दिलेल्या आहे. हे सगळं आपल्याला गोंधळ निर्माण करायचं नाही. योग्य उत्तर आहे सर्व मालमत्ता वजा सर्व जबाबदाऱ्या. सी हे बरोबर उत्तर आहे. म्हणजेच नेट वर्थ काढण्यासाठी तुमच्याकडे जितक्या मालमत्ता आहेत त्या सर्वांची बेरीज करायची. म्हणजेच शेअर्स, स्टॉक्स, बाँड्स, म्युच्युअल फंड्स, सेव्हिंग अकाउंट मधील शिल्लक वजा जबाबदाऱ्या. तुमच्या सर्व जबाबदाऱ्या जसे की कार लोन, क्रेडिट लोन, होम लोन या सर्वांची बेरीज करून त्या मालमत्तांमधून वजा करा. हा फरक म्हणजेच तुमची नेट वर्थ. त्यामुळे यात अजिबात गोंधळ करू नका. सर्व मालमत्ता वजा सर्व जबाबदाऱ्या हेच बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. फिक्स्ड अमाऊंट जे नियमित अंतराने दिले जाते आणि बॉन्डच्या मुदतपूर्तता होईपर्यंत दिले जाते त्याला काय म्हणतात? प्रिन्सिपल, कूपन, व्याज किंवा हप्ते. निश्चित रक्कम जी नियमित अंतराने मिळते आणि बॉन्डच्या मुदतपूर्ततापर्यंत मिळते ती काय असते? म्हणून हा अगदी सोपा प्रश्न आहे. याला कूपन म्हणतात. कूपन हा दर आहे जो आपल्याला बॉन्डच्या परिपक्वतेपर्यंत नियमित अंतराने निश्चित केला जातो आणि हे कूपन परिपक्वतापर्यंत समान राहते. कूपन दर बदलत नाही. हे आपल्याला निश्चितपणे मिळतच राहते. म्हणून योग्य उत्तर आहे कूपन. प्रश्न क्रमांक 17. पीएमएस फर्ममध्ये कंप्लायन्स ऑफिसरची नेमणूक कोण करतो? पोर्टफोलिओ मॅनेजर, सेबी, दोघेही म्हणजे सेबी आणि पोर्टफोलिओ मॅनेजर एकत्र सल्लामसलत करून. म्हणून सेबीच्या नियमांनुसार मी बोललो तर प्रत्येक पोर्टफोलिओ मॅनेजरने एक कंप्लायन्स ऑफिसर नेमावा लागतो. म्हणून उत्तर आहे पोर्टफोलिओ मॅनेजर. जसं की स्पष्टपणे पुस्तकात नमूद आहे आणि सेबीच्या नियमांनुसारही पोर्टफोलिओ मॅनेजर कंप्लायन्स ऑफिसरची नेमणूक करेल आणि तो कंप्लायन्स ऑफिसर तात्काळ आणि स्वतंत्रपणे सेबीला आणि आढळलेल्या गैरपालनाबद्दल रिपोर्ट करेल. म्हणून जर काहीही गैरपालन होत असेल तर तो कंप्लायन्स ऑफिसर थेट सेबीला रिपोर्ट करतो. प्रश्न क्रमांक 18 होता. डॅश हे पीएमएस मध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदारासाठी असलेला एक कायदेशीर खर्च आहे. आपण कायदेशीर खर्चाबद्दल बोलत आहोत. नोंदणी फी, लेखापरीक्षक फी, ब्रोकरेज शुल्क किंवा नोटरी फी. म्हणून बघा, मी तुम्हाला याचे स्पष्टीकरण देतो. जे कायदेशीर शुल्क असतात म्हणजे ते शुल्क जे राज्य आणि केंद्र सरकारकडून लादले जातात. म्हणून जसे नोटरी फी जी तुमच्या सरकारकडे जाते किंवा स्थानिक न्यायालयाकडे जाते, रजिस्ट्रारकडे जाते. तुम्हाला कोणतेही डीड डॉक्युमेंट नोटराईज करायचे असेल तर जी काही फी लागते ती राज्य सरकार किंवा स्थानिक न्यायालयाकडे जाते. म्हणून उत्तर आहे नोटरी चार्जेस, जे स्टॅच्युटरी कॉस्ट आहे इन्व्हेस्टरसाठी जेव्हा ते पीएमएस मध्ये गुंतवणूक करतात. तर यात आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की यात काही कठीण किंवा वेगळं असं काही नाही. फक्त हे लक्षात ठेवा की स्टॅच्युटरी कॉस्ट ही तुमच्या सरकारकडे जाते. प्रश्न क्रमांक 90. पोर्टफोलिओ मॅनेजर निवडताना ड्यू डिलिजन्स करताना गुंतवणूकदारांनी काळजी घ्यावी आणि यापैकी कोणत्या सापळ्यात पडू नये? खूपच महत्त्वाचा प्रश्न. जर एखादा पोर्टफोलिओ मॅनेजर सक्त बेंचमार्कपेक्षा चांगली कामगिरी करत असेल तर हे गुंतवणूक धोरणाचे योग्य संकेतक आहे. पोर्टफोलिओ मॅनेजरच्या भविष्यातील कामगिरीसाठी सर्वोत्तम संकेतक म्हणजे त्याची मागील कामगिरी, वरील दोन्ही किंवा वरीलपैकी एकही नाही. बरोबर. म्हणून आता प्रश्न नीट समजून घ्या की पोर्टफोलिओ मॅनेजर निवडताना आपण जी ड्यू डिलिजन्स करतो, गुंतवणूकदाराने काळजीपूर्वक विचार करावा आणि या सापळ्यात अडकू नये. म्हणून मी तुम्हाला सांगितलेल्या या 2 ओळींमध्ये तुम्ही अडकू नका. या सापळ्यात तुम्ही अडकू नका. मग या दोन्ही ओळी योग्य आहेत का? की या दोन्हीपैकी एकही ओळ योग्य नाही का? बघूया. तर योग्य उत्तर आहे वरील दोन्ही. या दोन्ही ओळी चुकीच्या आहे. या दोन्ही ओळींच्या सापळ्यात तुम्ही अडकू नका. पुन्हा समजून घेऊया. पहिला काय सांगतोय? जर पोर्टफोलिओ मॅनेजर सक्त बेंचमार्कपेक्षा चांगली कामगिरी करत असेल तर हे गुंतवणूक धोरणाचा योग्य निर्देशक आहे. असं अजिबात नाही आणि असं होऊ शकतं की आधी पोर्टफोलिओ मॅनेजर सक्त बेंचमार्कला हरवत असेल. कदाचित पुढे तो बेंचमार्कला हरवू शकणार नाही. त्यामुळे तिथेच धोका आहे. पण हे निकष पीएमएस सेवा निवडताना वापरू नये, बरोबर ना? म्हणून आपल्याला फक्त भूतकाळात किती परतावा दिला आहे, बेंचमार्क हरवले आहेत का हेच बघायचं नाही. यावर आपल्याला अजिबात लक्ष केंद्रित करायचं नाही. दुसरी ओळ
सांगते की पोर्टफोलिओ मॅनेजरच्या भविष्यातील कामगिरीचा सर्वोत्तम सूचक म्हणजे भूतकाळातील कामगिरी आहे. म्हणजे जशी भूतकाळात कामगिरी झाली आहे तशीच भविष्यात ही होईल. पुन्हा सांगतो, हे देखील हमखास नाही. म्हणून एका गुंतवणूकदाराने हे समजून घ्यायला हवे की गुंतवणुकीची रणनीती काय आहे, गुंतवणुकीची शैली काय आहे, गुंतवणुकीवर परतावा कसा निर्माण होतो. त्याच आधारावर तुम्ही गुंतवणुकीची रणनीती, गुंतवणुकीची शैली आणि मालमत्ता वाटप यावर निर्णय घ्यावा. केवळ हे पाहू नये की बेंचमार्कला हरवता येत आहे की नाही. भूतकाळातील कामगिरीच्या आधारावरच भविष्यातील कामगिरीचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करू नका. म्हणून हे आपल्याला लक्षात ठेवायला हवे. तर योग्य उत्तर आहे वरील दोन्ही. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणते पोर्टफोलिओ मॅनेजर सेवा प्रदात्याचे वैध वर्गीकरण नाही? कमोडिटी पीएमएस, फॉरेक्स पीएमएस, इक्विटी पीएमएस आणि फिक्स्ड इन्कम पीएमएस. म्हणून योग्य उत्तर आहे फॉरेक्स पीएमएस. फॉरेक्स पीएमएस सारखी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही. फॉरेक्स पीएमएस नसतात, जे 5 पीएमएस असतात. मी तुम्हाला सांगतो कोणते असतात. इक्विटी बेस्ड पीएमएस, फिक्स्ड इन्कम बेस्ड पीएमएस, कमोडिटी बेस्ड पीएमएस, म्युच्युअल फंड पीएमएस आणि मल्टी ॲसेट बेस्ड पीएमएस. प्रश्न क्रमांक 21. मिस सीमा या पात्र फंड मॅनेजर आहेत आणि त्यांचा एका परदेशी फंडसोबत गुंतवणूक करण्यायोग्य निधी पार्क करण्याबाबत मतभेद आहे. परदेशी फंडनुसार त्यांना त्यांचे फंड शेड्यूल्ड भारतीय कमर्शियल गानमध्ये पार्क करण्याची परवानगी नाही. तुम्ही त्यांना मार्गदर्शन करू शकता का? पर्याय पाहूया. परदेशी फंडांना सेबीची परवानगी घेतल्यास त्यांचे फंड भारतीय शेड्यूल्ड कमर्शियल गानमध्ये पार्क करण्याची परवानगी आहे. परदेशी फंडांना त्यांचे फंड भारतीय शेड्यूल्ड कमर्शियल गानमध्ये पार्क करण्याची परवानगी नाही. परदेशी फंडांना त्यांच्या फंड्स कमर्शियल गानमध्ये पार्क करण्याची परवानगी आहे. तथापि त्यांना भारताशी व्यावसायिक संबंध असल्याचे मानले जाईल आणि परदेशी फंडांना त्यांच्या फंड्स भारतीय शेड्यूल्ड कमर्शियल गानमध्ये पार्क करण्याची परवानगी आहे जर त्यांनी भारतीय बाजारात गुंतवणूक करायची नसेल. म्हणून योग्य उत्तर असे आहे की परदेशी फंडांना त्यांच्या फंड्स भारतीय कमर्शियल गानमध्ये पार्क करण्याची परवानगी आहे जर त्यांनी भारतीय बाजारात गुंतवणूक करायची नसेल. बरोबर. म्हणून याचे स्पष्टीकरण अगदी सोपे आहे. सेबी पोर्टफोलिओ मॅनेजर नियमांनुसार पात्र फंड मॅनेजर्सची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या आपल्याला वाचाव्या लागतील. एक पात्र फंड मॅनेजरला पात्र गुंतवणूक फंड्स शेड्यूल्ड कमर्शियल गानमध्ये ठेवणे आवश्यक आहे. म्हणून हे एक अनिवार्य आहे जे तुम्हाला पाळावेच लागेल. परंतु जर पात्र गुंतवणूक फंड भारतीय सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करण्याचा हेतू ठेवत नसेल तर या उपनियमाचे पालन करण्याची आवश्यकता उद्भवत नाही. बरोबर. म्हणून जर ते भारतीय बाजारात गुंतवणूक करू इच्छित नसतील तर परदेशी फंडांना त्यांचे फंड भारतीय व्यावसायिक बँकेत ठेवण्याची परवानगी आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायला हवे. एका प्रकारे हे पात्र फंड व्यवस्थापकांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांखालील भाग आहे. म्हणून यात आपल्याला काही फॉर्म्युला लावण्याची गरज नाही. हे सर्व जसं तुम्ही वाचाल तसं तुम्हाला लक्षात राहील. म्हणून हा अध्याय आपल्याला खूप नीट वाचायचा आहे. पात्र फंड व्यवस्थापकांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये. प्रश्न क्रमांक 22. सेबी इंटरमिडिएटर्स रेग्युलेशन्स 2008च्या 5व्या अध्यायानुसार जर डिफॉल्ट झाला तर पोर्टफोलिओ व्यवस्थापकाला नवीन असाइनमेंट घेण्यापासून प्रतिबंधित केले जाण्याचा कालावधी किमान किती आहे? 2 वर्षे, 5 वर्षे, 7.5 वर्षे किंवा निर्दिष्ट नाही. म्हणून सेबी रेग्युलेशन्सच्या 5व्या अध्यायानुसार आणि डिफॉल्टच्या प्रकरणात जर कोणी डिफॉल्ट करतो तर पोर्टफोलिओ व्यवस्थापकाला नवीन असाइनमेंट किंवा करार कधी घ्यायचा हे स्पष्टपणे सांगितलेले नाही. सस्पेन्शनचा कालावधी सेबीच्या आदेशात नमूद केला जाईल. बरोबर ना? म्हणून हे अनिर्दिष्ट आहे. म्हणून सेबी जेव्हा सांगेल तेव्हा ते नमूद करेल की प्रोबेशन किती आहे ते सेबीच सांगेल, पण तेही अनिर्दिष्ट आहे. प्रश्न क्रमांक 23. पोर्टफोलिओचा जोखीम आणि परतावा कोणावर अवलंबून असतो? कोय हे पोर्टफोलिओमधील प्रत्येक सिक्युरिटीच्या जोडीच्या परताव्याच्या कोव्हेरियन्सवर अवलंबून असते. बी हे प्रत्येक घटक सिक्युरिटीत केलेल्या गुंतवणुकीच्या प्रमाणावर अवलंबून असते. फक्त ए, फक्त बी, दोन्ही ए आणि बी आणि ना ए ना बी. तर पहा प्रश्न काय विचारतो आहे इथे. पोर्टफोलिओवरील जोखीम आणि परतावा कोणत्या गोष्टीवर अवलंबून असतो? ते पोर्टफोलिओमधील प्रत्येक जोडीच्या सिक्युरिटीच्या परताव्यांच्या सहप्रचलनावर अवलंबून असते. बरोबर. तर ते त्यांच्या कोव्हेरियन्सवर अवलंबून असते. कोव्हेरियन्स म्हणजे काय? हे सांख्यिकी मोजमाप आहे जे दाखवते की एक गुंतवणूक दुसऱ्या गुंतवणुकीच्या तुलनेत कशी हलते. बरोबर. तर आपण जेव्हा कॉरेलेशन बद्दल बोलतो
तेव्हा दोन सिक्युरिटीज मधील कॉरेलेशन काय आहे हे पाहतो. जर पॉझिटिव्ह कॉरेलेशन असेल तर त्या दोन्ही सिक्युरिटीज एकाच दिशेने हलता आहे, म्हणजेच दोन्ही एकसारख्या प्रकारे हलता आहे. नेगेटिव्ह कॉरेलेशन म्हणजे त्या उलट दिशेने हलतात, म्हणजे एक खाली जात आहे आणि दुसरी वर जात आहे. बी स्टेटमेंट आपल्याला काय सांगते तर ते प्रत्येक घटक सिक्युरिटीत केलेल्या गुंतवणुकीच्या प्रमाणावर अवलंबून असते. म्हणजेच कोणत्याही सिक्युरिटीत गुंतवणुकीचे प्रमाण काय आहे. म्हणून पोर्टफोलिओचा रिस्क आणि रिटर्न पाहण्यासाठी आपल्याला दोन्ही गोष्टी पाहणे खूप आवश्यक आहे. म्हणजेच ए आणि बी दोन्ही स्टेटमेंट्स आपल्याला पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे योग्य उत्तर आहे दोन्ही ए आणि बी. प्रश्न क्रमांक 24. पोर्टफोलिओ मॅनेजरकडून डिफॉल्ट झाल्यास सेबी कोणत्या प्रकारची कारवाई करू शकते. म्हणजेच आपल्याकडे पुन्हा एकदा डिफॉल्ट संबंधीचा प्रश्न आला आहे. सेबी पोर्टफोलिओ मॅनेजरला नवीन योजना सुरू करण्यास मनाई करू शकतो, म्हणजेच तो नवीन योजना लॉन्च करण्यास बंदी घालू शकतो. दुसरे म्हणजे सेबी पोर्टफोलिओ मॅनेजरला इशारा देऊ शकते, म्हणजेच वॉर्निंग देऊ शकते. तसेच पोर्टफोलिओ मॅनेजरचे नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करू शकते. म्हणून आपल्याला इथे कोणते विधान खरे आहे ते दाखवायचे आहे. इथे आपल्याला सांगायचे आहे तर दोन्ही ए आणि बी, दोन्ही बी आणि सी, दोन्ही ए आणि सी किंवा डी म्हणजेच ए, बी आणि सी. म्हणून योग्य उत्तर आहे सर्व ए, बी आणि सी. सेबी या तिन्ही गोष्टी करू शकते. तसेच फंड मॅनेजरला नवीन योजना सुरू करण्यासही मनाई करू शकते, म्हणजेच नवीन स्कीम लॉन्च करण्यास बंदी घालू शकते. सेबी पोर्टफोलिओ मॅनेजरला इशारा देखील देऊ शकते आणि पोर्टफोलिओ मॅनेजरचे नोंदणी प्रमाणपत्र देखील निलंबित करू शकते. प्रश्न क्रमांक 25. क्लायंटला असा तोटा झाला आहे जो पीएमएस कडे असलेल्या मालमत्तेच्या किमतीपेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत क्लायंटचे संरक्षण कसे केले जाते. म्हणजेच एका क्लायंटला असा तोटा झाला आहे जो पीएमएस कडे असलेल्या मालमत्तेच्या किमतीपेक्षा जास्त आहे. आता या प्रकरणात क्लायंट कशा प्रकारे सुरक्षित आहे ते पाहूया. तर पर्याय पाहूया. नॉन डिस्क्रिशनरी पोर्टफोलिओ मॅनेजरच्या बाबतीत क्लायंट पूर्णपणे सुरक्षित असेल. डी. जर करारामध्ये मर्यादित जबाबदारीची तरतूद लिमिटेड लायबिलिटी क्लॉज असेल तर डिस्क्रिशनरी पोर्टफोलिओ मॅनेजरच्या बाबतीतही क्लायंट सुरक्षित असतो. सी. पर्याय आहे वरील दोन्ही खरे आहेत आणि डी. वरील पैकी काहीही खरे नाही. तर योग्य उत्तर आहे जर करारामध्ये मर्यादित जबाबदारीची तरतूद लिमिटेड लायबिलिटी क्लॉज असेल तर डिस्क्रिशनरी पोर्टफोलिओ मॅनेजरच्या बाबतीत क्लायंट सुरक्षित असतो. बरोबर. तर अगदी सरळपणे करारामध्ये लिहिलं आहे की पोर्टफोलिओ मॅनेजर आणि क्लायंट यांच्यातील करारामध्ये विविध तरतुदी क्लॉजेस असतात. जेव्हा क्लायंट आणि पोर्टफोलिओ मॅनेजर यांच्यात करार केला जातो तेव्हा त्यामध्ये काही तरतुदी लिहिल्या जातात आणि या डिस्क्रिशनरी पोर्टफोलिओ मॅनेजरमध्ये एक अट असते की क्लायंटची जबाबदारी त्याने पोर्टफोलिओ मॅनेजरकडे केलेल्या गुंतवणुकीपेक्षा जास्त होणार नाही. म्हणून डिस्क्रिशनरीमध्ये हा क्लॉज असतो की क्लायंटची जबाबदारी त्याने पोर्टफोलिओ मॅनेजरकडे केलेल्या गुंतवणुकीपेक्षा जास्त होणार नाही. बरोबर. त्यामुळे उत्तर आहे बी. जर करारामध्ये लिमिटेड लायबिलिटी क्लॉज असेल तर डिस्क्रिशनरी पोर्टफोलिओ मॅनेजरच्या बाबतीत क्लायंट सुरक्षित असतो. 26. पोर्टफोलिओ मॅनेजर कस्टोडियन कधी नेमेल. जेव्हा तो फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टरला फंड मॅनेजमेंट सेवा देत आहे, जेव्हा तो डोमेस्टिक इन्व्हेस्टरला सल्लागार सेवा देतो किंवा जेव्हा तो फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टरला सल्लागार सेवा देतो. म्हणून बरोबर उत्तर आहे जेव्हा तो फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टरला फंड मॅनेजमेंट सेवा देतो. म्हणून जेव्हा एखाद्या पोर्टफोलिओ मॅनेजरला फक्त सल्लागार सेवा द्यायची असते तेव्हा त्याला कस्टोडियन नेमण्याची गरज नसते. बरोबर आहे ना. म्हणून जेव्हा तो डोमेस्टिक आणि फॉरेन क्लायंट्सना फंड मॅनेजमेंट सेवा देतो तेव्हा त्याला कस्टोडियन नेमावाच लागतो. म्हणूनच उत्तर आहे जेव्हा तो फंड मॅनेजमेंट सेवा देतो. बरोबर आहे. जिथे फक्त सल्लागार सेवा ॲडव्हायझरी दिली जाते तिथे कस्टोडियन नेमणे आवश्यक नाही. प्रश्न क्रमांक 27. ॲसेट अलोकेशन डिसिजन स्पष्ट करतो मोठ्या प्रमाणात विविध गुंतवणूक असलेल्या पोर्टफोलिओच्या बदलातला एक महत्त्वाचा टक्का तसेच एल फंडाच्या परताव्यातील मोठ्या प्रमाणातील बदल. वरील दोन्ही किंवा वरील पैकी काहीच नाही. म्हणून योग्य उत्तर आहे वरील दोन्ही. ॲसेट अलोकेशन निर्णय आपल्याला स्पष्ट करतो की मोठ्या प्रमाणावर विविधीकरण केलेल्या पोर्टफोलिओमधील बदलाच्या लक्षणीय टक्केवारीचे कारण काय आहे आणि एकाच फंडाच्या परताव्यातील बदलाचा मोठा टक्का कशामुळे होतो.
म्हणून स्पष्टीकरण ही तुमच्या समोर आहे. रोजर आणि पॉल डी कैल्टन यांच्या निष्कर्षांनुसार पोर्टफोलिओ गुंतवणूक धोरण हे तुमच्या परताव्यातील बदलामध्ये एक महत्त्वपूर्ण योगदान देणारे घटक आहे. बरोबर आहे ना? म्हणून सर्व पोर्टफोलिओमध्ये आपण असेट अलोकेशनचा निर्णय स्पष्ट करतो की सरासरीपणे फंडच्या परताव्यातील बदलांपैकी 40% बदल त्यावर अवलंबून असतात आणि एकाच फंडसाठी असेट अलोकेशन वेळोवेळी फंडच्या परताव्यातील 90% बदल स्पष्ट करते. हा एक सर्वसाधारण नियम आहे, हे लक्षात ठेवा. यात काही वेगळं नाही. म्हणून उत्तर आहे दोन्ही वरील पर्याय. प्रश्न क्रमांक 28. कोणत्या प्रकारचे इक्विटी गुंतवणूकदाराला संचित टप्प्यात ऑफर करता येऊ शकते? संचित अक्युम्युलेशन टप्प्यात कोणत्या प्रकारच्या सिक्युरिटीत जास्त गुंतवणूक करावी लागते? 0 बीटा इक्विटी, कमी बीटा इक्विटी, जास्त बीटा इक्विटी आणि बीटा 1 असलेली इक्विटी. योग्य उत्तर हाय बीटा इक्विटी. बरोबर. म्हणून संचित टप्प्यात जेव्हा जास्त उच्च परताव्याची अपेक्षा असते, जास्त परतावा मिळवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण हाय बीटा स्टॉक्समध्ये पैसे गुंतवतो. हाय बीटा स्टॉक्स म्हणजे असे स्टॉक्स जे मार्केटपेक्षा जास्त अस्थिर असतात आणि आपल्याला जास्त परतावा देतात. म्हणून हाय बीटा स्टॉक्स एक्युम्युलेशन फेजमध्ये हे प्राधान्याने निवडले पाहिजे. प्रश्न क्रमांक 29. कंपनी कोणत्या प्रकारची रणनीती अवलंबते जेव्हा ती स्वतःला उद्योगात वेगळी आणि अनोखी म्हणून मांडते? बरोबर. म्हणजे ब्लॅक स्वान, डिफरेन्शिएशन, ब्लू ओशन आणि कॉस्टली लीडरशिप. तर उत्तर आहे डिफरेन्शिएशन. बरोबर. म्हणजे मायकेल पॉटर यांनी कंपन्यांच्या 2 मुख्य स्पर्धात्मक रणनीती सुचवल्या आहेत. जेव्हा तुम्ही पुस्तक वाचाल त्यात अगदी स्पष्टपणे लिहिलं आहे की मायकेल पॉटर यांच्या लीडरशिप स्ट्रॅटेजी म्हणजे कॉस्ट लीडरशिप आणि डिफरेन्शिएशन. 2 प्रकारच्या मुख्य रणनीती कंपनी वापरू शकते. कॉस्ट लीडरशिपमध्ये काय होतं? या स्ट्रॅटेजी अंतर्गत कंपनी कशी काम करते? म्हणजे ती सर्वात कमी खर्चात उत्पादन करणारी बनते. ती कंपनी कोणतीही वस्तू तयार करत असताना ती अत्यंत कमी खर्चात तयार करण्याचा प्रयत्न करते आणि अशा प्रकारे ती उद्योगात एक लीडर बनते. त्यामुळे खर्चाचा फायदा हा वेगवेगळ्या उद्योगांमध्ये वेगळा असू शकतो. डिफरेन्शिएशनमध्ये स्ट्रॅटेजी म्हणजे काय? या स्ट्रॅटेजी अंतर्गत कंपनी कशी काम करते? फर्म स्वतःला उद्योगात एक अद्वितीय स्थान मिळवून देते. म्हणूनच तुमचा कोणताही प्रोडक्ट वेगळा असतो. तुम्ही डिफरेन्शिएशन करू शकता आणि हे उद्योगानुसार वेगळं असू शकतं. आणि कोणत्याही उद्योगात तुमचा प्रोडक्ट वेगळा असेल, काहीतरी वेगळं असेल, त्यात काही सुधारणा केल्या असतील, तर त्याला डिफरेन्शिएशन स्ट्रॅटेजी म्हणतात. म्हणून जेव्हा तुम्ही स्वतःला उद्योगात वेगळं दाखवता तेव्हा त्याला डिफरेन्शिएशन म्हणतात. प्रश्न क्रमांक 30. डॅश हे पारंपरिक बाँडसारखं नाही. झिरो कूपन बाँड, कन्व्हर्टिबल बाँड, कॉर्पोरेट बाँड आणि गव्हर्नमेंट बाँड. म्हणून एक कन्व्हर्टिबल बाँड हा योग्य उत्तर आहे. कन्व्हर्टिबल बाँड हे सामान्य व्याज देणाऱ्या बाँडसारखं नाही. बरोबर आहे ना? आणि असं का आहे? कारण कन्व्हर्टिबल बाँड हा एक प्लेन व्हॅनिला बाँड आणि एम्बेडेड इक्विटी कॉल ऑप्शन यांचा संयोग आहे. बरोबर आहे. म्हणून एका अर्थाने हा बाँड होल्डरला अधिकार देतो की कधीही तो आपला बाँड किंवा ठराविक संख्येने कंपनीचे कॉमन शेअर्समध्ये रूपांतर करू शकतो. म्हणूनच कन्व्हर्टिबल बाँडला पारंपरिक बाँड म्हणणं योग्य नाही. 31. कोणता व्हॅल्युएशन मेट्रिक योग्य आहे मूल्यांकनासाठी? हे फार्म त्या उद्योगाशी संबंधित आहे जो उच्च प्रमाणात विक्री आणि कमी नफ्याच्या मॉडेलवर चालतो. बरोबर. तर आपण पर्याय पाहूया. किंमत ते कमाई गुणोत्तर, किंमत ते पुस्तक मूल्य गुणोत्तर, किंमत ते विक्री गुणोत्तर किंवा किंमत ते चालू मालमत्तेचे गुणोत्तर. तर योग्य उत्तर आहे प्राइस टू सेल्स रेशो. आणि प्राइस टू सेल्स रेशो कसा कॅल्क्युलेट करतात? बी कंपनीचे मार्केट कॅपिटलायझेशन घेऊन ते कंपनीच्या एकूण विक्रीने भागतात. बरोबर. याची एक्सप्लेनेशन अशी आहे की जेव्हा एखादी कंपनी नफा कमावत नाही आणि कंपनी मोठ्या प्रमाणावर आहे आणि कमी मार्जिनच्या व्यवसायात आहे, तेव्हा अर्निंग बेस्ड रेशोऐवजी गुंतवणूकदार काय करतात? गुंतवणूकदार त्या कंपनीचा प्राइस टू सेल्स रेशो पाहू शकतात, जेणेकरून स्टॉक अंडरव्हॅल्यूड आहे की ओव्हरव्हॅल्यूड हे ठरवता येईल. प्रश्न क्रमांक 32. डिस्क्रिशनरी पीएमएस मध्ये क्लायंट खालीलपैकी कोणती अट किंवा निर्बंध लादू शकत नाही? बरोबर आहे का? कोणत्या प्रकारच्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करता येईल? मार्केट टायमिंगद्वारे सिक्युरिटीज खरेदी किंवा विक्री करणे. गुंतवणुकीची पद्धत. कोणत्या उद्योग क्षेत्रात गुंतवणूक करता येणार नाही? म्हणून डिस्क्रिशनरी पीएमएस मध्ये क्लायंट कोणती गोष्ट लादू शकत नाही. योग्य उत्तर आहे सिक्युरिटीज खरेदी विक्रीसाठी मार्केट टायमिंग. बरोबर आहे.
म्हणून डिस्क्रिशनरी पोर्टफोलिओमध्ये फंड मॅनेजर किंवा तुमचा वैयक्तिक व्यवस्थापक स्वतंत्रपणे फंड्सचे व्यवस्थापन करतो करारानुसार। हे विद्यमान गुंतवणूक दृष्टिकोन आणि पोर्टफोलिओ मॅनेजरने दिलेल्या स्ट्रॅटेजीवर आधारित असू शकते आणि क्लायंटच्या गरजेनुसार कस्टमाइज केले जाऊ शकते। तर हे अगदी सोप्या भाषेत स्पष्टीकरण आहे। इथे लिहिलं आहे, पण क्लायंट मात्र हे ठरवू शकत नाही की मार्केट टायमिंग कधी आहे, कधी खरेदी करायची, कधी विक्री करायची। म्हणून क्लायंटच्या गरजा जशा की गुंतवणुकीचा दृष्टिकोन, कोणत्या सेक्टर किंवा इंडस्ट्रीमध्ये गुंतवणूक करायची किंवा कुठे गुंतवणूक करू नये या गोष्टी सांगू शकतो। या सगळ्या गोष्टी क्लायंटच्या अपेक्षेनुसार डिस्क्रिशनरी पीएमएस मध्ये समाविष्ट करता येतात, बरोबर? की कुठे गुंतवणुकीचा दृष्टिकोन आहे हेही तो तुम्हाला सांगू शकतो आणि आम्ही ते सेक्टर किंवा इंडस्ट्री स्पेसिफिकपणे समाविष्ट करू शकतो। पण क्लायंट हे लक्षात ठेवा, मार्केट टायमिंग म्हणजेच सिक्युरिटीज कधी खरेदी किंवा विक्री करायच्या हे ठरवू शकत नाही। हा निर्णय फंड मॅनेजरकडे असतो। मी डिस्क्रिशनरी पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस बद्दल बोलतोय। प्रश्न क्रमांक 33, ह्या विधानांची ओळख करा। परफॉर्मन्स ॲट्रिब्युशन विश्लेषण हे पोर्टफोलिओ मॅनेजरकडून आकारली जाऊ शकणारी परफॉर्मन्स फी ठरवण्यासाठी योग्य पद्धत आहे। कामगिरी विशेषता विश्लेषण हे ओळखते की कोणत्या पोर्टफोलिओने वरीलपैकी आणि वरीलपैकी कोणत्याही जोखीम परतावा मॅट्रिक्सच्या बाबतीत बेंचमार्कपेक्षा चांगली कामगिरी केली आहे आणि कोणत्याने बेंचमार्कपेक्षा चांगली कामगिरी केलेली नाही। बरोबर उत्तर आहे की पोर्टफोलिओ ॲट्रिब्युशन विश्लेषण हे ओळखते की पोर्टफोलिओने बेंचमार्कपेक्षा चांगली कामगिरी केली आहे का किंवा नाही, आणि हे रिस्क रिटर्न मॅट्रिक्सच्या दृष्टीने असते। म्हणून उत्तर आहे बी, कारण परफॉर्मन्स ॲट्रिब्युशन विश्लेषण आपल्याला सांगते की एखाद्या पोर्टफोलिओने बेंचमार्कपेक्षा चांगली कामगिरी केली आहे का किंवा नाही, जेव्हा आपण ते काही रिस्क रिटर्न मॅट्रिक्सवर पाहतो। प्रश्न क्रमांक 34, एका गुंतवणूकदाराने फंड मॅनेजरकडे 50 लाख रुपये ठेवले, त्यापैकी फक्त 35 लाख रुपये गुंतवले गेले आणि 3,40,000 रुपये कमावले। गुंतवणूकदाराने प्रत्यक्षात किती परतावा मिळवला? या गुंतवणूकदाराने 50 लाख रुपये टाकले होते, त्यामुळे गणना ही 50 लाख रुपयांवरच होईल। तर 3,40,000 भागिले 50 लाख गुणिले 100 म्हणजे 6.8%। म्हणून मला यावर 6.8% नफा मिळतोय, बरोबर आहे ना? म्हणून इथे गोंधळू नका, तुम्हाला 35 लाखांवर 3,40,000चं गणित लावायचं नाही। एकूण जितकी रक्कम जमा केली होती त्या 50 लाखांवरच आपण परतावा मोजू आणि 6.8% हा बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 35, चलन जोखमीच्या संदर्भात चुकीचे विधान ओळखा। चलन जोखीम परदेशी गुंतवणुकीवरील प्रत्यक्ष परतावा वाढवू शकते। चलन जोखीम परदेशी गुंतवणुकीवरील प्रत्यक्ष परतावा कमी करू शकते। चलन जोखीम ही परदेशी गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्याने संरक्षित होते। चलन जोखीम ही विनिमय दरातील अनिश्चिततेमुळे उद्भवते। चुकीचे विधान, जर आपल्याला चुकीचे विधान सांगायचे असेल तर चुकीचे विधान असे आहे की चलन जोखीम परकीय गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्याद्वारे व्यापली जाते। हे चुकीचे विधान आहे, बरोबर आहे ना? कारण चलन जोखीम परदेशी गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्याला संरक्षण देत नाही। हे पूर्णपणे चुकीचे विधान आहे। परदेशी गुंतवणुकीवरील परतावा कधीच चलन जोखीमद्वारे संरक्षित केला जाऊ शकत नाही। प्रश्न क्रमांक 36, यापैकी कोणता रिबॅलन्सिंग खर्चाचा भाग मानला जात नाही? स्टॅम्प ड्युटी, ब्रोकरेज खर्च STT, सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स आणि PMS फी दे। म्हणून उत्तर आहे PMS फी दे। PMS फी दे ही रिबॅलन्सिंग खर्चाचा भाग मानली जात नाही। तर पहा, रिबॅलन्सिंग मध्ये 2 प्रकारचे खर्च असतात। पहिले ट्रान्झॅक्शन खर्च आणि कर खर्च, बरोबर आहे ना? ट्रान्झॅक्शन खर्च म्हणजे काय? वेळ आणि पैशाचा खर्च, जसा की रिसर्च, ब्रोकरेज, सिक्युरिटीज खरेदी विक्रीसाठी, आणि कर म्हणजे तुमचा खर्च जिथे STT किंवा स्टॅम्प ड्युटी लागते। तर थेट PMS फी रिबॅलन्सिंग खर्चाचा भाग म्हणून धरली जाणार नाही। प्रश्न क्रमांक 47, यापैकी कोणती उत्पन्न PMS क्लायंटला मिळणार नाही? व्याज उत्पन्न, व्यवसाय विक्रीतून मिळणारा भांडवली नफा, लाभांश उत्पन्न आणि सिक्युरिटीज विक्रीतून मिळणारा भांडवली नफा। म्हणून योग्य उत्तर आहे व्यवसाय विक्रीतून मिळणारा भांडवली
भांडवली नफा। तर पीएमएस क्लायंट कसा कमवू शकतो उत्पन्न? म्युच्युअल फंड्सच्या शेअर्सच्या विक्रीवरील लाभांश उत्पन्न, फिक्स्ड इन्कमवरील व्याज उत्पन्न, सिक्युरिटीजच्या विक्रीवरील शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म भांडवली नफा, आणि जर नफा व्यवसाय उत्पन्न म्हणून गणला गेला असेल तर सिक्युरिटीजच्या खरेदी विक्रीतून व्यवसाय उत्पन्न। म्हणून योग्य उत्तर आहे व्यवसाय विक्रीतून मिळणारा भांडवली नफा। प्रश्न क्रमांक 28, एखाद्या गुंतवणूकदाराची मर्यादित आणि कमी उत्पन्नाची साधने असतील तर या उद्दिष्टांपैकी कोणते कमी प्राधान्याचे असावे? स्वतःच्या राहण्यासाठी घर खरेदी करणे, आरोग्य विमा घेणे, मल्टी युटिलिटी वाहन खरेदी करणे, मुलाच्या उच्च शिक्षणासाठी तरतूद करणे। तर आता कमी उत्पन्नाची साधने असतील तर कोणता उद्दिष्ट कमी प्राधान्य क्रमावर ठेवायला हवे? कमी प्राधान्य कोणत्या उद्दिष्टाला द्यायला हवे? म्हणून योग्य उत्तर आहे मल्टी युटिलिटी वाहन खरेदी करणे। तर बाकीची उद्दिष्टे विशेषतः खूप महत्त्वाची आहे, जसे स्वतःचे घर घेणे, आरोग्य विमा असणे किंवा मुलांचे आरोग्य व उच्च शिक्षण। म्हणून जेव्हा आपण इतर गोष्टी पाहतो तेव्हा आपल्याला गाडी घेण्याला थोडीशी कमी प्राधान्य द्यावी लागेल। म्हणूनच उत्तर आहे मल्टी युटिलिटी वाहन खरेदी करणे हेच योग्य उत्तर आहे। तर प्रश्नात फक्त हेच स्पष्टपणे विचारले आहे, म्हणून आपण यात हेच उत्तर निवडू। प्रश्न क्रमांक 39, सेबी पोर्टफोलिओ मॅनेजर रेग्युलेशनच्या शेड्यूल 3 मधील क्लॉज 12B कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे? हे सट्टेबाज आणि जोखमीच्या ट्रेडिंगशी संबंधित आहे, हे इनसाइडर ट्रेडिंगशी संबंधित आहे, हे परदेशी संस्थांकडून संस्थात्मक ट्रेडिंगशी संबंधित आहे आणि हे प्रॉपर्टी ट्रेडिंगशी संबंधित आहे। म्हणून योग्य उत्तर आहे की हे प्रॉपर्टी ट्रेडिंगशी संबंधित आहे। जो कोड ऑफ कंडक्ट आहे त्यामध्ये क्लॉज 12 आपल्याला सांगतो की प्रॉपर्टी ट्रेडिंग कशी होते किंवा प्रॉपर्टी ट्रेडिंग म्हणजे काय, शेड्यूल 3 मधील क्लॉज 12 अंतर्गत। तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। प्रश्न क्रमांक 40, म्युच्युअल फंडसाठी इकॉनॉमीज ऑफ स्केलचे अनेक फायदे आहेत, यापैकी कोणता म्युच्युअल फंडसाठी इकॉनॉमीज ऑफ स्केलचा फायदा नाही? सर्व आवश्यक माहिती पुरवणे, ब्रोकर्ससोबत चांगल्या अटींवर वाटाघाटी करणे, गुंतवणूक संशोधनाचा खर्च, व्यावसायिक व्यवस्थापकांची नेमणूक करणे। तर यापैकी कोणती गोष्ट आहे जी इकॉनॉमीज ऑफ स्केलच्या फायद्यात येत नाही? तर योग्य उत्तर आहे सर्व आवश्यक माहिती पुरवणे, बरोबर आहे। म्हणून म्युच्युअल फंड म्हणजे काय? हे मोठ्या गुंतवणूकदारांकडून अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे एकत्र करणे आहे, बरोबर आहे। म्हणून खूप सारे गुंतवणूकदार एकत्र येऊन काम करतात, खूप सारे गुंतवणूकदार मिळून तुमच्या फंड मॅनेजरची फी भरतात, तेथे इन्फ्रास्ट्रक्चरची फी जाते, गुंतवणूक संशोधनाची फी भरली जाते। जो प्रोफेशनल मॅनेजर आहे म्हणजे फंड मॅनेजर, त्याची फी तिथे सगळे मिळून शेअर करतात आणि फंड मॅनेजर एका प्रकारे ब्रोकर सोबतही वाटाघाटी करू शकतो, त्यामुळे तिथेही नेगोशिएशन होऊ शकते। पण सर्व आवश्यक माहिती पुरवणे हे इकॉनॉमीज ऑफ स्केल्स फायदे पण नाही। म्हणून बरोबर उत्तर आहे सर्व आवश्यक माहिती पुरवणे। प्रश्न क्रमांक 41, कंपनीचा मार्केट बीटा आहे 0.25 आणि रिस्क फ्री रेट आहे 6%। CAPM अनुसार अंदाजे इक्विटी रिटर्न किती असेल? जर देशाचा मार्केट रिस्क प्रीमियम 9% आहे, बरोबर। इथे साधा फॉर्म्युला वापरायचा आहे, गोंधळायचं नाही। इथे आपल्याला CAPM चा फॉर्म्युला वापरायचा आहे। CAPM अनुसार आवश्यक रिटर्न रेट म्हणजे रिस्क फ्री रेट प्लस बीटा गुणिले RM मायनस RF, ज्याला मार्केट रिस्क प्रीमियम म्हणतात। RM मायनस RF म्हणजे मार्केटचा रिटर्न मायनस रिस्क फ्री रेट। सोप्या भाषेत आपण इथे दिलं आहे की आवश्यक रिटर्न रेट 6 आहे, त्यात आपण बीटा जोडू आणि त्याला मार्केट रिस्क प्रीमियम जो की 9 आहे याने गुणाकार करू। तर बरोबर उत्तर 17.25% आहे। प्रश्न क्रमांक 42, ते बॉन्ड्स कोणते आहेत जे सरकारी एजन्सीज कडून जारी केले जातात? म्हणजे सरकारच्या एजन्सीज जे बॉन्ड्स जारी करतात ते कोणते असतात? गव्हर्नमेंट बॉन्ड्स, पब्लिक सेक्टर बॉन्ड्स, एजन्सी बॉन्ड्स की पब्लिक सिक्युरिटीज बॉन्ड्स? तर उत्तर आहे पब्लिक सेक्टर बॉन्ड्स। हे अगदी सोपं आहे। सरकारी एजन्सी म्हणजेच आपल्या पब्लिक सेक्टर बॉन्ड्स जारी करू शकतात। कोणत्या FPI श्रेणींसाठी इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 मधील सेक्शन 9A लागू होत नाही? फक्त कॅटेगरी 1 FPI, फक्त कॅटेगरी 2 FPI, वरील दोन्ही किंवा वरील पैकी कोणतेही नाही? योग्य उत्तर आहे फक्त कॅटेगरी 1 FPI। पहा, काही अटी अशा आहेत ज्या इन्कम टॅक्स ऍक्टच्या सेक्शन 9A अंतर्गत नमूद केल्या आहेत की जे FPI म्हणजेच कॅटेगरी 1 FPI आहे त्यांच्यावर या अटी एक प्रकारे लागू होत नाहीत, बरोबर आहे ना? म्हणून FPI ची जी कॅटेगरी 1 आहे
त्यावर इन्कम टॅक्स ॲक्टच्या सेक्शन 9A मधील काही गोष्टी लागू होत नाही. म्हणून योग्य उत्तर आहे फक्त कॅटेगरी 1 FBI. प्रश्न क्रमांक 40 PMS रेग्युलेशनमध्ये अपफ्रंट म्हणजे काय? पोर्टफोलिओ मॅनेजर कोणतीही फी आधी आकारणार नाही आणि नंतर फंडामधून मिळालेला एकूण परतावा मोजेल. पोर्टफोलिओ मॅनेजर क्लायंटला लाभ वितरित करण्यापूर्वी फी वजा करणार नाही. पोर्टफोलिओ मॅनेजर इच्छेनुसार कोणतीही परफॉर्मन्स फी आकारणार नाही. आता पोर्टफोलिओ व्यवस्थापक क्लायंटला कोणतीही सेवा देण्यापूर्वी सुरुवातीला कोणतेही शुल्क आकारणार नाही. योग्य क्रम म्हणजे पोर्टफोलिओ व्यवस्थापक क्लायंटला कोणतीही सेवा देण्यापूर्वी सुरुवातीला कोणतेही शुल्क आकारणार नाही. हे त्याचे स्पष्टीकरण आहे. नाही. PMS रेग्युलेशन्स ॲक्टमधील रेग्युलेशन 22 नुसार तिथे स्पष्टपणे लिहिले आहे की कोणतीही अपफ्रंट फी फंड मॅनेजर आकारू शकत नाही. क्लायंटकडून थेट किंवा अप्रत्यक्षपणे कोणतीही फी आकारता येणार नाही. प्रश्न क्रमांक 45 कंपेरेबल बेंचमार्क इंडेक्स निवडताना सर्वात महत्त्वाचा गुणधर्म कोणता आहे? म्हणजे जेव्हा आपण कंपेरेबल बेंचमार्क तयार करतो तेव्हा कोणता असा एक गुणधर्म आहे जो सर्वात योग्य मानला जातो? सिक्युरिटीची संख्या, गुंतवणूक पद्धत, इंडेक्समधील ब्लू चिप्स आणि परफॉर्मन्स मोजण्याची क्षमता. तर योग्य उत्तर आहे गुंतवणूक पद्धत. म्हणजे तुमची जी गुंतवणूक पद्धत आहे ती नेमकी काय आहे, बरोबर? त्यामुळे जो काही तुमचा तुलनात्मक इंडेक्स किंवा मार्केट बेंचमार्क बनवला जातो तो तुमच्या गुंतवणूक पद्धतीवर अवलंबून असतो. प्रश्न क्रमांक 46 हे फिक्स्ड इन्कम मार्केटसाठी जगभरात एक दिवसाचे अकाउंट कन्व्हेन्शन असू शकते, बरोबर? म्हणजे ॲक्च्युअल डिवाइड बाय ॲक्च्युअल, ॲक्च्युअल डिवाइड बाय 365, ॲक्च्युअल डिवाइड बाय 360 आणि वरील सर्व. म्हणून योग्य उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न क्रमांक 47 सेबी एखाद्या PMS ला नोंदणी प्रमाणपत्र देण्यापूर्वी तिला खात्री करावी लागते की अर्जदाराने कंप्लायन्स ऑफिसर नेमलेला आहे. बी प्रिन्सिपल ऑफिसर आहे. किमान 5 व्यक्ती आहेत ज्या केंद्रीय किंवा राज्य सरकार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर आहेत आणि किमान 2 वर्षांचा सिक्युरिटीज मार्केटमधील अनुभव आहे, बरोबर ना? म्हणून पर्याय आहेत ते बी आणि C सर्व बरोबर आहेत. फक्त A आणि B बरोबर आहेत. फक्त B आणि C बरोबर आहेत आणि फक्त A आणि C बरोबर आहेत. तर योग्य उत्तर आहे फक्त A आणि B बरोबर आहेत. म्हणजेच कंप्लायन्स ऑफिसर आणि प्रिन्सिपल ऑफिसर. म्हणून पाहूया की प्रमाणपत्र नोंदणी जारी करण्यापूर्वी रेग्युलेटर काय सांगतो. रेग्युलेटर म्हणतो की किमान एक व्यक्ती जी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर आहे अशी असावी. आणि इथे तिसऱ्या ओळीत लिहिलं आहे की किमान 5 व्यक्ती ज्या कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर आहेत अशा असाव्यात. म्हणूनच हे तिसरं विधान चुकीचं ठरतं आणि उत्तर फक्त A आणि B म्हणजेच दुसरा पर्याय हेच आहे. प्रश्न क्रमांक 48 श्री सोहम हे एक फंड मॅनेजर आहेत आणि त्यांनी निधी 2 शेअर्समध्ये गुंतवला आहे. A आणि B अनुक्रमे 4 या प्रमाणात. स्टॉक A चा बीटा 1.2 आहे आणि स्टॉक B चा बीटा 0.6 आहे. पोर्टफोलिओचा बीटा काढा. इथे तुम्हाला काढणे खूप सोपे आहे. शेअर्सचे प्रमाण आपण सर्वप्रथम काढू. 6 ते 4 आहे. म्हणजेच स्टॉक A चे प्रमाण 60% म्हणजे 0.6 आणि स्टॉक B चे प्रमाण 40% म्हणजे 0.4. तर स्टॉक A चा बीटा 1.2 आहे आणि स्टॉक B चा बीटा 0.6 आहे. अगदी सोपे आहे. 0.6 जे स्टॉक A चे प्रमाण आहे ते स्टॉक A च्या बीटाने गुणाकार करायचे आणि त्यात स्टॉक B चे प्रमाण म्हणजे 0.4 ते स्टॉक B च्या बीटाने गुणाकार करायचे आणि दोन्ही मिळवायचे. म्हणजेच 0.6 गुणिले 1.2 प्लस 0.4 गुणिले 0.6 तर उत्तर येते 0.96. म्हणजेच B हा बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49 PMS ला क्लायंटच्या खात्यात ऑफ मार्केट व्यवहार करणे योग्य आहे का? तर पर्याय पाहूया. होय, जेव्हा क्लायंटच्या स्वतःच्या पोझिशन्ससाठी मार्जिन देणे आवश्यक असते. होय, जेव्हा अनलिस्टेड सिक्युरिटीजसाठी व्यवहार केला जातो. होय, जेव्हा क्लायंटच्या स्वतःच्या ट्रेड्सच्या सेटलमेंटसाठी असते. वरीलपैकी सर्व. तर बरोबर उत्तर आहे वरीलपैकी सर्व. बरोबर आहे ना? तर एक PMS क्लायंट अकाउंटमध्ये ऑफ मार्केट ट्रान्झॅक्शन्स एक्झिक्यूट करू शकतो. समजावून घेऊया. सेबीच्या पोर्टफोलिओ मॅनेजरसाठीच्या डूज आणि डोंट्स नुसार. पोर्टफोलिओ मॅनेजरसाठीच्या डूज आणि डोंट्समध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे की पोर्टफोलिओ मॅनेजर क्लायंट अकाउंटमध्ये ऑफ मार्केट ट्रान्झॅक्शन एक्झिक्यूट करू शकत नाही, अपवाद वगळता.
यासाठी काही अटी दिलेल्या आहेत। जर या अटी पूर्ण झाल्या असतील तरच तो तुमच्यासाठी ऑफ मार्केट ट्रान्झॅक्शन एक्झिक्यूट करू शकतो। मग त्या अटी कोणत्या आहेत? पहिली, क्लायंटच्या स्वतःच्या ट्रेसचे सेटलमेंट। बी, क्लायंटच्या पोझिशन्ससाठी मार्जिन आणि कोलॅटरल पुरवण्यासाठी, अनलिस्टेड सिक्युरिटीजमध्ये व्यवहार करण्यासाठी नियमांनुसार आणि प्रत्येक व्यवहारासाठी क्लायंटची विशिष्ट संमती घेऊन आणि सेबीने वेळोवेळी नमूद केलेल्या इतर कोणत्याही कारणासाठी। तर उत्तर आहे डी। प्रश्न क्रमांक 50, फ्युचर कॉन्ट्रॅक्टमधील डॅश हा कॉन्ट्रॅक्टमध्ये प्रवेश केल्याच्या दिवशी ठरवला जात नाही। मेंटेनन्स मार्जिन, डिस्काउंट रेट, एक्सचेंज होणाऱ्या मालमत्तेची गुणवत्ता, एक्सचेंज होणाऱ्या मालमत्तेचे प्रमाण। मग फ्युचर कॉन्ट्रॅक्टमधील कोणती गोष्ट आहे जी कॉन्ट्रॅक्टमध्ये प्रवेश करताना ठरवली जात नाही? तर बरोबर उत्तर आहे डिस्काउंट रेट। म्हणून उत्तर आहे डिस्काउंट रेट। म्हणून मित्रांनो, या व्हिडिओमधून इतकेच। आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। आपण 50 प्रश्न कव्हर केले। हे प्रश्न आपल्या परीक्षेत वारंवार विचारले जातात, म्हणून जिथे गरज होती तिथे मी तुम्हाला स्पष्टीकरणही दिले आहे। पण पुन्हा एकदा मी हेच सांगणार आहे की जेव्हा तुम्ही PMS ची परीक्षा द्यायला जाता तेव्हा तुम्ही संपूर्ण अभ्यासक्रम नीट वाचूनच जावा आणि त्यासाठी मी 12 अध्यायांची व्हिडिओ सुद्धा बनवली आहे। म्हणून माझी सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही हे मॉक टेस्ट नक्की पहा, पण आमच्या PMS च्या करिक्युलमवरील व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका। तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जर तुम्हाला तो व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्यात सामील झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। बाय।